अडचणीच्या काळातनं माझा जो जीवन प्रवास आहे तो सुरू झालेला आहे. खरं सांगायचं म्हणजे सुरुवातीला जे बांधकाम कारागीर असतात त्यांच्या हाताखाली काम करणारा मी एक साधारण व्यक्ती. जो खर्च आहे तो खर्च एकदम कमीत कमी खर्च जो आहे 28,338 रुपये आम्हाला खर्च आला होता. रुपयाची आम्ही नोंद ठेवलेली आणि म्हणून त्या 2 वर्षातनं मला खऱ्या अर्थाने जीवनाची जी कलाटणी ती मिळाली. रुपयाचं महत्त्व मला त्या 2 वर्षात समजलं. कारण नमस्कार, मी समाधान कारभारी खैरनार, कलारंग डिजिटल फोटोग्राफी अजंग याचा संचालक. आज मी तुम्हाला माझ्या जीवन प्रवासाविषयी थोडंसं काही 2 गोष्टी सांगू इच्छितो. आज योगायोगाने ही संधी माझ्यापर्यंत चालून आली, त्याबद्दल सर्वप्रथम आयोजकांचे मी आभार मानतो. अडचणीच्या काळातनं माझा जो जीवन प्रवास आहे तो सुरू झालेला आहे. खरं सांगायचं म्हणजे सुरुवातीला जे बांधकाम कारागीर असतात त्यांच्या हाताखाली काम करणारा मी एक साधारण व्यक्ती. 10वीच्या सुट्ट्या 12वीच्या सुट्ट्या हे रोजंदारीने काम करणं आणि पुढचं शिक्षण पूर्ण करणं हा माझा जीवनक्रम. वडील मजुरी करायचे, कारखान्यावर 6 महिन्यासाठी काम करायचे, 6 महिने घरी असून शेती वगैरे कुठलीही नसल्यामुळे 6 महिने काम करणं आणि बाकीचा वेळ जो आहे तो मिळेल ते काम हाताला लागेल ते काम करणं आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं. या पद्धतीने कुटुंबाची जडणघडण झाली. त्याच पद्धतीने वडिलांनी वयाच्या 42व्या वर्षी कारखान्यातलं काम स्वीकारलं. तोपर्यंत ते मजुरीच करत होते. त्याचबरोबर हालाकीच्या परिस्थितीमुळे भावांचंही शिक्षण पाहिजे तसं होऊ शकलं नाही. 12वी नंतर भाऊ पण जवळजवळ 7वी 8वी नंतरच कामाला लागलेत. मोलमजुरी करत होते, शेतीचं काम करत होते, गवंडी काम करत होते, त्यानंतर डाळिंब पॅकिंगचं काम करत होते. मिळेल तो रोजगार मिळेल त्या पद्धतीने उपलब्ध करून आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह जीवनाचा उदरनिर्वाह चालत होता. आणि त्या कंडिशनमध्ये मीही सुटलो नाही. मी पण 8वी 9वी 10वी नंतर बिगारी कामाला सुरुवात केली. गवंड्याच्या हाताखाली काम करणं, शेती काम करणं, आईबरोबर जाणं. 12वी नंतर शिक्षकांनी सांगितलं की तू ATD कर, आर्ट टीचर डिप्लोमा. ड्रॉइंग ॲ कोर्स ज्यावेळेस मी केला तर त्यावेळेस स्वतः आमचे जे ड्रॉइंगचे जे टीचर होते के मायरे सर माझ्या ॲडमिशनसाठी, माझा जो मित्र होता गावातलाच बालमित्र अनिल सोनवणे म्हणून, त्याच्या आणि माझ्या ॲडमिशनसाठी आमच्याबरोबर आले होते. बरोबर सोबत वडील पण होते. ॲडमिशन वगैरे झालं आणि ड्रॉइंग कॉलेजचे जे 2 वर्ष आहेत ते अतिशय हालाकीच्या परिस्थितीत कशा पद्धतीने आपल्याला पैसा येतोय, उपलब्ध होतोय, त्या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवून आम्ही जो खर्च आहे तो खर्च एकदम कमीत कमी खर्च जो आहे 28,338 रुपये आम्हाला खर्च आला होता. रुपयाची आम्ही नोंद ठेवलेली आणि म्हणून त्या 2 वर्षातनं मला खऱ्या अर्थाने जीवनाची जी कलाटणी ती मिळाली. रुपयाचं महत्त्व मला त्या 2 वर्षात समजलं. कारण काय की इकून येणारा पैसा जो आहे तो व्याजाचा पैसा होता. कष्टातनं घामातनं उभा राहणारा पैसा होता. आईवडिलांची भावांची जिद्द जी होती की तू शिक. वडिलांचं एकच सांगणं होतं. आज वडील गेल्या 2 वर्षापासून देवाजवळ गेलेत, परंतु वडिलांचं जो शब्द होता तो आजही माझ्या कानावर आहे की आमची एकच इच्छा होती की तू शिक, तू शिकशील, तुला नोकरीला भरणे इतके पैसे आमच्याकडे नाही, पण तू असं शिक्षण घे की तू तुझ्या पायावर उभा राहशील. त्यानंतर 2 नंबरचा भाऊ, मोठा भाऊ यांनी दोघांनी पाठबळ दिलं. त्यांनी सांगितलं की तू शिकलास तर कदाचित तू तुझ्या पायावर उभा राहशील आणि त्याच्यामुळे कुटुंब पुढे येईल. आणि त्या हिशोबाने एक झालंही. ते जे त्यांचं सांगणं आहे ते स्मरणात ठेवलं. ATDच्या 2 वर्षांना 3 कॉलेजांना, ड्रॉइंग कॉलेजचे 3 कॉलेज होते धुळ्याला, रचना महाविद्यालय, SSVP स्कूल ऑफ आर्ट आणि त्रिमूर्ती महाविद्यालय, चित्रकला महाविद्यालय. तर 3 कॉलेजांमध्ये मी 2 वर्षांना पहिला आलो. परंतु वडिलांचं जे स्वप्न होतं की वडिलांनी सांगितलं होतं की पैसे भरणे इतके आपल्याकडे नाही, खरोखर हालाकीची परिस्थिती होती. पैसे भरून आणि ड्रॉइंग टीचरचं काम कुठेतरी आपण करू शक्य नव्हतं. कारण त्या काळात लाख रुपये म्हणजे खूप होते. 10,000 कुठून तरी मिळवणं, गाळ्याचं जे काही डिपॉझिट आहे ते भरणं हे सुद्धा मुश्किल होतं. जो पेंटिंगचा गाळा सुरुवातीला मी घेतला तर त्याला 10,000 सुद्धा माझ्याकडे नव्हते. 3% 3 रुपये शेकडा या व्याजदराने मी पैसे उपलब्ध केले आणि तिथून मी पेंटिंगचं काम सुरू केलं. तिथून खऱ्या अर्थाने माझ्या जीवनाला एक प्रवास, माझा जीवनाचा जो व्यावसायिक प्रवास आहे तो सुरू झाला. आता त्याच्यातनं मिळेल ते काम, पेंटिंग झालं, फ्रेमिंग झालं, नवरदेवाची गाडी सजवणं झालं, थर्माकॉल बॅनरचे पेंटिंगचे कामं झाले. मग सुरुवातीला मी 20 रुपयाची पावती लावली. 20 रुपये रोजाची पावती लावल्यानंतर त्याच्यातनं जो उपलब्ध होणारा पैसा होता, सुरुवातीला याच्या आधी जे गाळा डिपॉझिट घेण्याच्या आधी मी शाळेचं काम मला मिळालं, CRCचं, जिल्हा परिषद शाळेचं.
ते 6 महिने मी पेंटिंगचं काम केलं. त्या पेंटिंगच्या ह्याच्यातनं मला जो खर्च झालेला होता, जो काही 28-30 हजार रुपये मला लागले होते, ते मी घरचे पहिले परत केले, की हा मला माझ्या शिक्षणावर जो खर्च केला तो मी मोठ्या याच्याने मी परत केला. त्यानंतर खऱ्या अर्थाने बघायला मिळतं, की एक चांगल्या विचारांची, चांगल्या मित्रांची आणि चांगल्या आध्यात्मिक मार्गाची जर साथ असेल तर मनुष्य कुठल्या कुठे जाऊ शकतो. आणि सांगायला आनंद वाटतो, की स्वाध्याय परिवार हा मला त्या धुळ्यालाच मिळाला, त्या ATDच्या 2 वर्षांमध्येच मिळाला. त्या स्वाध्याय परिवाराच्या याच्यातनं जे प्रेम, जी ऊब मिळाली, त्याच्या याच्यातनं खऱ्या अर्थाने एक उमेदीने मी उभा राहिलो. अशाच स्वाध्याय भाऊंच्या मदतीने मी एक छोटासा 20 रुपयाची पावती लावून एक छोटासा कॅमेरा घेतला 8,500चा रोलचा कॅमेरा. आणि त्यावेळेस तो रोलचा कॅमेरा ही माझ्या जीवनाला एक वेगळी कलाटणी देऊन जाणारा होता. कारण काय, की रोलच्या कॅमेऱ्याकडने एक डिजिटल युगाकडे एक वर्ग प्रवास करत होता, जे स्टेबल फोटोग्राफर होते ते प्रवास करत होते. आणि मी त्यांचाच सेकंड कॅमेरा जो आहे तो मी परचेस केला रोलचा कॅमेरा, आणि मी रोलच्या कॅमेऱ्याने सुरुवात केली. परंतु आजही मी या मताचा आहे की तो रोलचा कॅमेरा माझ्याकडे आज शाबूत आहे. ज्या पद्धतीने एखादा शेतकरी त्याचा जो वापरलेला बैल आहे, तो बैल म्हातारा झाल्यानंतर कसायाच्या दावणीला नाही बांधत, तो बैल जो आहे तो स्वतःच्या खुट्याला मरू देतो, किंवा त्याची जी सगळी सेवा आहे तो करतो. कारण काय, की त्याने आपल्या सगळ्या उदरनिर्वाह जो आहे रोजचा तो त्याने पूर्ण केला आहे. अगदी त्या मताचा मी. आणि स्वाध्याय विचारांमुळे ती जी गोष्ट आहे ती गोष्ट कधीही मनातनं वेगळी झाली नाही. आणि म्हणून माझ्याकडे जे मी काही एक वस्तू घेतल्या त्या सगळ्या वस्तू मी आज तागायत कुठल्याही कमी किमतीत किंवा निम्मी किंमत देऊन जातो म्हणून मी विकला नाही. तो मी आयुष्यभर मी माझा जोपासणार आहे. आणि त्या पद्धतीने मी घेतलेली कुठलीही वस्तू मी विकलेली नाही, ती माझ्याकडे मी माझ्या संग्रहात ठेवलेली आहे. ह्या सगळ्या जीवन प्रवासात जो भाऊ गवंडी काम करत होता त्या भावालाही मी माझ्या व्यवसायात समरस करून घेतलं, माझ्याबरोबर माझ्या जोडीला घेतलं. तो भाऊ पण आज माझ्याबरोबर एक फोटोग्राफी एक करतोय, स्टुडिओ सांभाळतोय, माझ्याबरोबर ऑर्डर करतोय. त्याच पद्धतीने दुसरा जो भाऊ आहे 2 नंबरचा, त्या भावासाठी जो तो पण गवंडी काम करत होता, त्या भावानेही एक मालवो ॲपे घेतली. आणि आज एक स्वतःच्या पायावरती भाऊ व्यवस्थित उभे आहोत. सांगायला आनंद वाटतो. विचारांची साथ आणि योग्य परिस्थिती, योग्य विचार जर असतील आपल्याकडे, तर आपण एकत्र कुटुंब ठेवून एकत्र पद्धतीने मित्रांची जोपासना जशी करतो तशी कुटुंबाची जोपासना करून आपली वैयक्तिक प्रगती आपण साधू शकतो. आज आम्ही 3 भाऊ एकत्र आहोत. 3 भावांचा एक परिवार, वडील होते तेव्हा 16 जणांचं कुटुंब आमचं एकत्र होतं. आज 15 जण आम्ही एकत्र, एकाला जीवाला जीव देणारे, सगळ्या मुलांचं संगोपन करत त्यांचं शिक्षण, त्यांच्या सगळ्या ज्या गोष्टी भविष्यातील ज्या जडणघडण आहेत त्या पद्धतीने सांस्कृतिक वातावरणात आमच्या चालू आहेत. त्याच पद्धतीने एक जे गोष्ट आहे, डिजिटलायझेशन जसं होतंय, जसं फोटोग्राफीमध्ये एक उन्नत विकसित गोष्टी येत आहेत, जे चॅलेंजेस आहेत ते सगळे स्वीकारून आणि अपडेट होणं, कुठलंही क्षेत्र असेल तर त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं अपडेट होणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि अपडेट होण्याच्या माध्यमातून जे काही नवीन येतं आहे, नवीन गोष्टी ज्या आमच्या व्यवसायात येत आहेत त्या पद्धतीने एक सक्षम होण्याचं काम, एक कौटुंबिक पाठबळ असल्यामुळे, भावांची साथ असल्यामुळे, कौटुंबिक पाठबळ एकत्र असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टींना मी चॅलेंजने स्वीकारू शकलो आणि त्या पद्धतीने टिकू शकलो. मी एक आवर्जून सांगू इच्छितो की ह्या व्यवसायाने मला नक्की काय दिलं. ह्या व्यवसायाने मला दिलं एक भावनिक दृष्टी दिली. कारण कशी, कारण प्रत्येक समाजाचं, प्रत्येक जातीचं, प्रत्येक धर्माचं लग्न, मग ते सुखाचा क्षण असो, दुःखाचा क्षण असो, प्रत्येक क्षण टिपण्याची जी जबाबदारी ती व्यवसायाने माझ्यावर दिली. आता ही जबाबदारी, ही व्यावसायिक जबाबदारी सांभाळताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्यांच्याशी जी अटॅचमेंट आहे ती अटॅचमेंट मी बांधू शकलो. वैचारिक विकास, आध्यात्मिक प्रवास होत असतानाच या पद्धतीचा व्यवसाय मला मिळाला, हे माझं सगळ्यात मोठं मी भाग्य समजतो. हा व्यवसाय साधा आणि सोपा नाही. कारण काय, की बघा, ज्या पद्धतीने मुलीचं लग्न होत असताना एक जीवाचं रान करून, हाडाची काढा करून, तळहाताच्या फोडासारखं जे आईबाप, जे आजी आजोबा, जो भाऊ त्या बहिणीला जोपासतो आणि तिचं लग्न होतं, ते लग्न होत असताना तो लग्नाची ज्या पद्धतीने स्वप्न बघत असतो, ती जी स्वप्न आहे ती आमच्यासमोर होत असतात. कारण काय, की एंगेजमेंट झाल्यापासून तर लग्नापर्यंत ती जी फॅमिली आहे ती आमच्या अटॅचमेंटमध्ये असते. आणि तो जो उत्साह, तो जो भाव असतो, दिवसभराची जी लगबग आहे, दिवसभराचा जो गोंधळ आहे, दिवसभराचं जे बँड, गर्दी, येणारे नातेवाईक, येणारे मित्र, येणारा नातेसंबंध किंवा व्यावसायिक परिवारातील सगळे येणारे भेटणारे, याच्यात वेळच मिळत नाही.
आणि दुसरी गोष्ट शेवटी ज्यावेळेस वेळ मिळतो त्यावेळेस मग कशी तरी घाई गर्दी होते, जाणाऱ्यांची घाई सुरू होते आणि त्यावेळेस त्या गर्दीत कुठेतरी 2-5 मिनटं कुठेतरी गर्दीने भेटणं होतं आणि रडणं होतं. ही विदाई खऱ्या अर्थाने असू शकते का हो? निश्चितच नाही. आणि म्हणून मी एक आगळा-वेगळा उपक्रम करतो, की ही जी फॅमिली अटॅचमेंट आहे, ही अटॅचमेंट कशी वाढेल? तर मेहंदीच्या कार्यक्रमात मी पूर्ण फॅमिली बसवून आणि त्या पद्धतीने ज्यावेळेस स्पीच देतो त्याच वेळेस मोजून 30 ते 40 सेकंदात एक प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये पाणी असतं, अश्रू असतो. वडील 26 जानेवारी 2021ला आम्हाला सोडून गेले. खरोखर तो जो दिवस आहे, तो दिवस त्यांच्या स्मरणाचा आणि आयुष्यभर न विसरण्याचा दिवस आहे. कारण वयाच्या 42व्या वर्षापर्यंत त्यांनी टिकमपावडी सायकलीला लावणं, मालेगावला जाणं, चर्चगेटजवळ थांबणं, काम मिळालं तर ठीक, नाही तर मग तिथेच भाकर खाणं आणि रिटर्न येणं, सायकलीचं भाडं जे ते पण खिशातून देणं. ही जी जडणघडण आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी मी जवळून बघितलेल्या. त्याच पद्धतीने हे करण्याच्या आधी ज्यावेळेस रोजगार हमीचे कामं चालू होते त्यावेळेस रोजगार हमीचा मुकदम म्हणून त्यांनी काम केलं. आजही अजंग या गावात व्यवसाय करत असताना असे काही आजी आजोबा येतात, ते सांगतात की तुमच्या वडिलांनी मुकदमचं काम केलं, परंतु माझ्याने काम होत नव्हतं, मला कुठलाही आधार नव्हता. आमची हाजरी तुमचे वडील लावून घ्यायचे, पाण्याच्या अंड्याजवळ बसून म्हणा, इकून तिकून म्हणा, हाजरी लावून घ्यायचे आणि इमानदारीने हप्त्यातला जो पगार आहे, महिन्याचा जो पगार आहे किंवा त्यावेळेस कुपन पद्धतीने धान्य द्यायचे, तर ते जे काही असेल मोबदला, तो मोबदला तेवढ्याच सन्मानाने आमच्यापर्यंत पोचवायचे. आणि खरोखर आजही वडील जरी हयात नाहीत, परंतु त्यांच्या ह्या ज्या आठवणी आहेत, ह्या गिऱ्हाईकच्या रूपाने ज्यावेळेस आमच्यापर्यंत येतात, झेरॉक्स काढण्यासाठी म्हणा, नाही तर फोटो काढण्यासाठी म्हणा, ज्यावेळेस ते उल्लेख देतात की खूप कष्ट केले आहेत तुमच्या आईवडिलांनी, त्यांना अंतर देऊ नको, आणि ज्यावेळेस त्यांच्यापर्यंत समजतं की वडील आता नाही आहेत, तर ते सुद्धा आमच्याजवळ रडल्याशिवाय राहत नाही. आणि ही जी उणीव आहे, ही उणीव किंवा वडिलांचे जे कष्ट आहेत, हे आजतागायत आम्हाला त्यांच्या तोंडून, त्यांच्या मुखातून आम्हाला ऐकायला मिळतात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने तो जो संघर्ष आहे किंवा तो जो जिव्हाळा आहे, ते जे ऐक्य आहे, ते जे संस्कार आहेत, ती जी जडणघडण आहे आमच्यावर झालेली, म्हणून आम्ही आज 3 भावांचं कुटुंब आम्ही एकत्र टिकू शकलो. आज सांगायला आनंद वाटेल की एक व्याजाच्या पैशाने शिकणारा मी आज मोठ्या भावाचा मुलगा जो आहे तो सामनगाव नाशिक येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतोय. त्याचं चांगल्या पद्धतीने त्याचंही शिक्षण, त्याचाही सगळ्या ज्या गोष्टी आहेत, शिक्षणाचा खर्च आज व्यवस्थित आम्ही या व्यवसायाच्या माध्यमातून करू शकतोय. आज आम्ही स्थावर आहोत, आज व्यवस्थित आहोत. आज जे घर आमचं असं होतं, मातीचं 2 रूमचं घर, की जेवायला जर बसलं तर 4 ठिकाणी जागा बदलावी लागायची. कारण काय, की वरून माती पडायची धाब्याची, आणि जेवता जेवता जेवणाच्या तेवढ्या 15-20 मिनिटात आम्हाला 2-3 ठिकाणी जागा बदलावी लागायची. पावसाळ्यात पाय ठेवता येणार नाही एवढं घर गळत होतं. आज सांगायला आनंद वाटेल की आज सुखाचं छत आम्हाला आहे, स्लॅबचं आज घर आहे, व्यवस्थित सुखात व्यवस्थित 3 भावांची कुटुंब आमचं आज व्यवस्थित राहायला जागा झाली. त्याच पद्धतीने 2 नंबरच्या भावाची जी मुलगी आहे, मोठी मुलगी, ती पण आज धुळ्याला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला इलेक्ट्रिक इंजिनिअर म्हणून शिक्षण घेते. आज कुटुंबात 5 मुली आणि 3 मुलं असं आमचं 3 भावांचं कुटुंब आहे मोठं. त्याच पद्धतीने सगळेजण आज व्यवस्थित त्यांच्या पद्धतीने, आज भावाचे जे 2 मुलं आहेत, एक आता मेकॅनिकल इंजिनिअरिंगला गेला, तो पण फोटोग्राफीत स्टुडिओला हातभार लावत होता आणि 10वीपर्यंत त्याने चांगल्या पद्धतीने हातभार लावला. आज मेकॅनिकल इंजिनिअरिंग जरी करायला गेला, परंतु त्याला आज स्टुडिओचं सगळं काही नॉलेज आज आहे. आज तो फोटोग्राफी व्यवस्थित करू शकतो, एडिटिंग तो स्वतः व्यवस्थित करून घेतो कॉम्प्युटरवर. 2 नंबरचा जो मुलगा आहे तो आता 10वीला आहे, तो पण आज माझ्याबरोबर सपोर्टला आहे. तो स्टुडिओ सांभाळून घेतो. जर ऑर्डरला आम्ही कुठे बाहेर असू तर तो पण स्टुडिओवर थांबतो, तो पण सर्व काही करून घेतो. सांगायचं कारण एक, मुलांना एकच सांगितलं की आपल्याला शेती नाही, परंतु ही आपल्या शेतीपेक्षा कमी नाही. हे आपल्या हक्काचं आहे. जसा शेतकऱ्याचा मुलगा डॉक्टर, इंजिनियर, वकील होत नाही का? निश्चित होतो. परंतु मग तो डॉक्टर, इंजिनियर, वकील नाही झाला तर तो शेती करत नाही का? शेती करतो. किंवा डॉक्टर, इंजिनियर, वकील पण झाला तरी तो शेती पण उत्कृष्ट पद्धतीने करू शकतो, करतो. आणि अशी उदाहरणं आहेत आपल्याकडे की जे व्यवसाय पण स्वीकारतात, नोकरी पण स्वीकारतात आणि शेती पण उत्तम करतात. अगदी त्याच पद्धतीने त्यांना सांगितलं की आपला हा व्यवसाय जो आहे ना, हीच आपली शेती. आणि तशा समजुतीतून खऱ्या अर्थाने 6वी, 7वी, 8वी नंतरच ते खऱ्या अर्थाने शिक्षण घेत असताना असंही नको व्हायला की हेच करिअर माझं होईल, किंवा वडील जे करत होते वंश परंपरागत जे चालत आलं त्या पद्धतीने आपल्याला हेच करायचं आहे. बिलकुल नाही. तुझ्या आवडीचं,
तुला जे आवडेल ते, तुला जे स्वीकारायचं आहे ते तू तुझं करिअर निवडू शकतो, पूर्ण स्वातंत्र्य त्याला. परंतु याचा अर्थ मग फोटोग्राफीला नॉलेज नको आहे का? का नको आहे? काय चुकीचं काय आहे? चांगली गोष्ट आहे, कर. शिक्षण घेत असताना आज आपण बघितलं की फावल्या वेळात मोबाईलचा सर्रास वापर चालू आहे. मोबाईल हा जो आहे हा त्या पद्धतीने जेवढा वेळ मुलं शाळा सोडून शिक्षणाचा वेळ सोडून मोबाईलला जेवढा वेळ देतात तेवढा वेळ जर स्टुडिओवर बसला तर काय अडचण आहे? काहीच अडचण नाही. आणि म्हणून हे जे शिक्षण आहे हे घेत असताना त्यांचं जे 10वीपर्यंत जे शिक्षण आहे तोपर्यंत ते 7वी-8वी नंतर स्टुडिओलाही मदत करतात. आणि 10वीच्या शिक्षणानंतर त्यांच्या कॅपेबिलिटीनुसार, त्यांच्या आवडीनुसार ते त्या पद्धतीने शिक्षण पण आज बाहेर घेत आहेत. आणि म्हणून त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की मुलं पण त्यांचं करिअर निवडण्यासाठी त्यांना आम्ही पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे, फ्रीडम दिला आहे की तुम्ही निवडा तुमचं क्षेत्र कुठलं असावं. ज्या पद्धतीने मी निवडलं माझं क्षेत्र पेंटिंगचं, फोटोग्राफीमध्ये उतरलो, पेंटिंग पण आज व्यवस्थित करतोय, रिडियम आज व्यवस्थित करतोय, त्या पद्धतीने त्यांनाही त्यांचं फील्ड मी निवडायला पूर्ण मुबलक ही फ्रीडम दिलेलं आहे. आणि त्या पद्धतीने ते पण त्यांचा ठसा हा शिक्षणात उमटवतायत. त्याचबरोबर संघर्षातून प्रेरणा हा जो यूट्यूब चॅनलने माझा जीवनपट माझ्यासाठीच परत उलगडण्याची मला संधी दिली. त्याचबरोबर वडिलांनी, भावांनी जे काही माझ्यावर प्रेम केलं, माझ्यावर विश्वास दाखवला, त्याच्यातनं मी खऱ्या अर्थाने घडू शकलो. आज एकत्र कुटुंब सगळं टिकू शकलो. त्याच पद्धतीने एक मला बोलण्याची, मला व्यक्त होण्याची ह्या चॅनलच्या माध्यमातून संधी मिळाली. म्हणून मी संयोजकांचं, आयोजकांचं, यूट्यूब चॅनल संचालकांचं खऱ्या अर्थाने मनश्च पुनश्च धन्यवाद व्यक्त करतो.